जेंट्स शर्ट स्केचेस विषयी माहिती घेणार आहोत. आता हे जे स्केचेस आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शर्ट्सचे काढलेले आहेत. आता हा जो शर्ट्स आहे याला लुंबरजॅक शर्ट असे म्हटले जाते. याचा बॅक साइडचा भाग जास्त असतो आणि त्याला दोन्ही बाजूला पॉकेट, कॉलर, स्लीव्ज, कफ हे सर्व पार्ट्स असतात. त्यानंतर हा आहे सेल्फ योक, म्हणजे या भागामध्ये मागची बाजूची उंची जास्त ठेवून त्यामध्येच योकचा भाग ऍडजस्ट केला जातो. त्याला सेल्फ योक शर्ट असे म्हटले जाते. त्यानंतर आहे वेटनर शर्ट. हे बघा अशा पद्धतीने हा शर्ट असतो. त्यानंतर आहे लेडीज शर्ट. त्यानंतर आहे बोईंग शर्ट. हा अशा पद्धतीने असतो. साईडला थोडे कट असतात त्याला. आणि हा आहे टी शर्ट. त्यानंतर आहे पोलो शर्ट. याला पोलो कॉलर जोडलेली असते. फ्रंट ओपनिंग असते थोडी अर्ध्या भागापर्यंत, या एवढ्या भागापर्यंत स्लीव्ज असते. त्यानंतर आहे रुबी शर्ट. त्यानंतर आहे कार्डिगन शर्ट. त्यानंतर आहे रॅगलन शर्ट. त्यानंतर अशा वेगवेगळ्या आकाराच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स, या ठिकाणी शोल्डरचा भाग आहे, बॅक साइड प्लेन आहे. तर या भागामध्ये फ्रंट साइडला शोल्डर जोडलेले आहे, बॅक साइडला शोल्डर आहे आणि त्याला प्लीट्स घातलेली आहे. इथे देखील वेगवेगळ्या पद्धतीने हे शर्ट्स तयार केले जातात. हे बघा या ठिकाणी बॉक्स प्लेट घातलेले आहेत, तर या ठिकाणी साइड प्लेट्स घातलेले आहेत. याला लॅपल आहे आणि लॅपलच्या वरील भागामध्ये कॉलर बसवलेली आहे. हे बघा अशा वेगवेगळ्या पद्धतीने शर्ट्सचे स्केचेस तयार केले जातात. आपल्याला ही स्केचेस काढून त्याला कलरिंग करायचे आहे. या पद्धतीने बघा.